लडाखमधील निदर्शनांसाठी जबाबदार असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमू यांनी त्यांच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आलं होतं। 2 दिवसांपूर्वीच लडाखला राज्याचा दर्जा आणि 6व्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निदर्शनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि 90 जण जखमी झाले। सोनम वांगचुक सध्या राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात आहे। वकील सर्वमृतम खरे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत अंगमू यांनी वांगचुक यांच्या अटकेला आव्हान दिलंय आणि त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे। याचिकेत वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लादण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। अंगमू यांनी आरोप केलाय की त्यांना अद्याप ताब्यात घेण्याच्या आदेशाची प्रत मिळाली नाही, जी नियमांचे उल्लंघन आहे। तसेच त्यांनी सांगितलंय की त्यांचा अद्याप वांगचुक यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही। अलीकडेच लडाख प्रशासनाने वांगचुक यांच्यावरील हेरगिरीचे दावे फेटाळून लावले आहेत।